मला असं वाटायला लागले की खरंच आता आम्हाला घर विकावं लागते का काय, कारण की ह्यांनी जे म्हणजे पैसे घेतले होते ते जरा थोड्या जणांचे दिले ते दिवाळीपर्यंत, म्हणजे दिवाळीपासून आमचं रुटीन जरा चांगलं लागलं होतं आणि ह्यांनी पण टेन्शन फ्री होते, म्हणजे टेन्शन वगैरे काय घेतलं नव्हतं. आणि ह्या 2-3 म्हणजे 3-4 दिवसात ह्यांनी नुसतं बाहेर हिंडायला लागलेत. कोण इकडे चल म्हणलं का इकडे जायचं, तिकडे चल म्हणलं का तिकडे जायचं. आणि ह्यांनी असं म्हणजे ते पैशाचं काय असं देण्याचं टेन्शन घेतलंय का काय घेतलंय काय माहित नाही, कारण की त्यांनी कुठल्या ह्याच्यात म्हणजे विचारात राहतात ना तेच कळ नाही. मी त्यांना काय बोललं की म्हणजे पैशाविषयी काय बोललं किंवा घरातला विषय काय आणायचं बोललं का, ती फक्त हा हो म्हणते, तुझी तू आण, तुला काय करायचंय ती करा, असं बोलायला लागलेत. आणि नुसतं बाहेर असं हिंडतेत. आणि आता तर म्हणले की मला 2-3 दिवस झालं घरी नाहीत, की सॉन्ग शूट आहे त्यासाठी मी बाहेर चाललोय. म्हणलं आता 2-3 दिवस झालं घरी नाही. आणि पैशाचं लोड असं म्हणजे त्यांना मला त्यांच्या मित्राने सांगितलं की त्यांनी पैशाचं जरा टेन्शन घेतलंय द्यायचं, आणि म्हणतात की घर म्हणजे विकावं लागते का काय. मी म्हणलं बिनधास्त विकू द्या, काहीच टेन्शन नाही. आणि मी असंच बोलत होते माझ्या बहिणीला, आणि बहिणीला सांगितलं ना की म्हणजे जरा मन मोकळं केलं की ह्यांनी जास्त टेन्शन घेतले घर विकायचं म्हणतात काय. विचार करून करून माझं डोकं ही व्हायला लागले. म्हणलं आता पोरांच्या आता दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या आणि वारी होती, वारीच्या पण सुट्ट्या, ती दिवाळीची सुट्ट्या झाल्या. आता आजपासून त्यांची शाळा ती चालू झाली. आता त्यांच्या शाळेचं वगैरे बघावं लागेल मला. तर आता ह्यांचं एक टेन्शन की ह्यांनी घरीच नाहीत, सारखं बाहेर ही करायला लागलं आणि त्यांच्या विचारात राहायला लागलेत. मी म्हणलं तुम्हाला बिनधास्त घर विकायचं असलं तर विका, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही ह्याच्याबद्दल. मी ह्याच्या आधी पण म्हणलेलं, मी हे म्हणलेलं बिशी पण तुम्हाला दुसऱ्या आहेत ती मोठ्या उचलून देते, आपल्या पाहुण्यांकडे बघते. पण ह्यांना काही म्हणजे मला ह्यांनी म्हणतात लोकाला मागायला नको, हिकडचं म्हणजे पाहुणे घरातले जरी असले तरी त्यांचे पैसे द्यावं लागल म्हणतात. त्यामुळं म्हणतात की इकडं त्यांच्याकडनं घ्यायचं ह्यांना द्यायचं, परत त्यांचे तर द्यावं लागणार आहेत ना. आपण घर परत उभा करूया म्हणतात आणि विकूया. मी म्हणलं विका बिनधास्त, त्याच्यासाठी मी तुम्हाला काहीच बोलत नाही. मग मी माझ्या बहिणीला हे सगळं शेअर केलं, सांगितलं की असं असं त्रास व्हायला लागला. आणि ह्यांनी पण असं बाहेर सारखे हिंडायला लागलेत, काहीच कळ नाही. आणि पोरं सारखे मला पप्पा कुठं गेले, पप्पा सारखे मम्मी बाहेर का असतात ग, घरी का बसत नाहीत ही प्रश्न विचारायला. मी तिला सगळं सांगितलं. आणि मला मावशीचा आणि माझ्या बहिणीचा फोन यायला लागलाय की तू टेन्शन घेऊ नको, तू इकडे ये, भाऊजी घरी नाहीत तर तू इथे येऊन थांब, तुला काय पाहिजे म्हणजे टेन्शन घेण्याच्या ऐवजी, विचार करत बसण्याच्या ऐवजी तू इथे येऊन राहा, असं बोलायला लागलेत. मी ह्यांना फोन लावला, बोलले तर म्हणजे तुला काय करायचंय ते कर. मग असं म्हणल्यावर मला वाटलं की नको जायला आपण, की त्यांना वाटेल की मी असं देणं झालंय का म्हणून त्यांना म्हणजे सोडून चालले. कारण की अशी वेळ आमच्यावर कधी आली नाही माहिती का, लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते आणि पैसे आमच्याकडे मी सेव्हिंग काही केली नव्हती. आणि आम्हाला असं एक वेळेस विचारायला ते दिवस आलते आमच्यावर की एक टायमिंगचा आम्हाला जेवायला, ह्यांनी कामाला गेले तर आम्हाला एक टायमिंगचं जेवायला भेटत नव्हतं. अशा पण दिवसात मी त्यांच्यासोबत हाल काढलेत. पण मला असं वाटतं की आता एवढं पण काय परिस्थिती आली नाही, आपण लोकांचे पैसे देऊया आणि जे पैसे आहेत ते देऊन आपण हे करू शकतो. आणि असं एवढी वाईट वेळ आली नाही, त्या एवढ्या वाईट वेळेत मी तुमची साथ दिली, तुम्हाला सोडून गेले नाही. आता तुम्हाला असं वाटतं का मी अशा म्हणजे तुम्हाला कर्ज झालंय म्हणून तुम्हाला सोडून जाईल, मावशीकडे निघून जाईल. आणि हिथं मला सोडून जायचं असलं असताना मी हिथं जरी जायचं म्हणलं तर हिथं सगळं माहेर जवळ आहे आणि माझी कुणाला किंमत नसल्यासारखंच झालंय. आणि ह्यांना तर मुळीच नाही. मी ह्यांना सपोर्ट करते, एवढं बोलते, आधार देते त्यांना की तुम्ही काळजी घेऊ नका, करू नका, टेन्शन करू नका, माणसाकडनं चुका होते हे होते. पण त्यांना त्यांचा काही फरक पडलेला नाही. त्यांनी फिरून मी म्हणते फिरून काही देणं जाणार आहे का, उलट जास्त देणं होईल. मी तुम्ही काय तर हॉटेलचं नियोजन वगैरे काय करायला लागलं ती करा म्हणलं, ती नसेल तर दुसरा काय तर साईड बिझनेस करूया म्हणलं आपण. एक करावं असं नाही. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायला तयार आहे. फक्त तुम्ही काहीतरी म्हणजे हे करा ना, स्टार्ट तर करा. तुम्ही काही स्टार्ट करा नाही. आणि खरं मला आता असं वाटायला लागलंय की मी असं बोलते ना, मी तुमची म्हणजे साथ सोडत नाही, पण तुम्हीच घरी नाही तर मी इथं थांबून काय करू. मावशी म्हणते मला तू नको टेन्शन घेऊ. आणि आईचं घर इथल्या इथं असल्यामुळं काय जाता येत नाही, एक भिंत तर मध्ये तुम्ही आवाज दिला तर मी इथं येईल, तुमचा आवाज मला तिथं ऐकायला येईल. त्यामुळे इथं आईच्या इथं तर काय जाऊ शकत नाही. मग मला मावशीचा फोन यायला लागला, तू ये, टेन्शन घेऊ नको, विनायक घरी नाही तर तू इकडे ये, तिथं कशाला थांबती, ती सारखं बाहेर जाते तर तुला टेन्शन घेत बसती. म्हणजे मावशीला माहिती ना माझा स्वभाव, मी त्याच गोष्टीचा विचार करत बसते, टेन्शन घेत बसते. जरी माझ्या चेहऱ्यावर हसू असेल, मी समोरच्याला हसत बोलत असेल, तर माझ्या डोक्यात मनात तीच विचार चालू असते, ती कसं व्हायचं काय व्हायचं. मग तिनं म्हणली तू ये जरा इकडं, तुला पण जरा बरं वाटेल, जागा चेंज झाल्यावर, वातावरण चेंज झाल्यावर, जरा माणसात वगैरे आल्यावर तू विसरून जाशील ते देण्याचं पाण्याचं. पण मी म्हणलं की
पोरांची शाळा चालू झाली, काय करू, आत्ताच शाळा चालू झाली, सुट्टीत पण जायचं होतं, यायचं सुट्टीत आले असते, पण म्हणलं की ह्याने आता देणं पाणी म्हणजे जरा फिटलेलं, जरा दिवाळी जरा चांगलं झालं तर आम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मावशीने दिवाळीचे व्हिडिओ बघितले, तुम्ही सगळ्यांनी पण बघितले दिवाळीचे व्हिडिओ वगैरे काढलेले, घरात सण दिवाळी साजरा केलेली, तेवढे दिवस गेले. आता ह्या 2-3 दिवसात अजून त्यांनी टेन्शन घ्यायला लागलेत. मी म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काय तुम्हाला सपोर्ट करणार नाही असं नाही, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करते, फक्त माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही असं बाहेर हिंडत बसू नका हो. तुम्ही यातनं काय तर बाहेर निघायचा मार्ग काढा. तुम्ही घर विकायचं म्हणते, घर पण विकूया, ज्वेलरी पण विकूया, त्याचं काही टेन्शन नाही. मी ज्वेलरी पण तुम्हाला द्यायला तयार आहे. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण म्हणलं, पण तुम्ही आता म्हणता की ह्याच्या आधी गरज लागली नव्हती. आता गरज असेल तर आता पण सांगा, पण असं बाहेर हिंडू नका, कारण की आम्हाला सगळ्यांना तुमची गरज आहे. मला गरज आहे तुमची, लेकरांना गरज आहे, आत्याला गरज आहे. आणि तुम्ही जर असं बाहेर हिंडत बसला, आमच्या डोक्यात काय विचार येणार सांगा बरं. तुम्ही घरी थांबत नाही, कंटिन्यू तुम्ही बाहेर असताय. घरी आलं तरी तुम्हाला काय बोलायचं म्हणलं की तुम्ही त्या फोनमध्येच असताय, ह्याला गुंतलेला असताय, काय ना काय करत. बोललं तरी तुमचं लक्ष नसतंय की आम्ही तुम्हाला काय बोलतोय काय नाही. तुमच्याच नादात आहे तुम्ही. मला असं वाटतं की तुम्ही आमच्याकडे पण बोलावं, जरा तुमचं मन मोकळं करावं. काय तुम्हाला कोण त्रास देते का पैशासाठी, की मला आत्ताच पाहिजेत, आत्ताच्या आत्ता पैसे दे. कोण द्यायचं असेल तर सांगा, आपण ऍडजस्ट करून देऊया. पण असं तुम्ही बाहेर फिरत टेन्शन घेत हिंडू नका, कारण की तुम्ही घरी नसताना आम्हाला करमत नाही. आम्हाला वाटतं की तुम्ही काय विचार करताय, कुठं हिंडताय, कुठं जाताय, काय नाही. आता या गाण्या शूटच्या नावाखाली 2-3 दिवस झालं तुम्ही घरी आला नाही. आम्हाला काय वाटत असेल हा विचार करा. तुम्ही असं सारखं बाहेर हिंडताय, बाहेर राहताय. माझ्या मनाला माझ्या जागी तुम्ही येऊन विचार करा की आमच्या मनात काय काय विचार येत असतील. तुम्ही असं बाहेर हिंडताना तुम्ही असं तुम्हाला काय वाटतं, आम्ही तुम्हाला काय बोलतो का पैशाचं नाव काढलं? आम्ही कशाला काय बोलू, मी तुम्हाला बोलणार नाही. हा, रागाच्या तावात बोलले होते, तुम्ही बाहेर हिंडत होता. माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही काय तर साईड बिझनेस करावा, त्यातनं लोकांचं देणं द्यायचं बघावं, थोडे दिवस थांबावं, मुदत मागावी. कोण जास्त गडबड करत असेल तर त्याचं देऊन टाका असं म्हणलं मी, ज्वेलरी घाणवट ठेवून. किंवा घर विकावं लागतं तर घर पण विकूया. पण तुम्ही हे असलं काहीच करा नाही. तुम्हीच फिरताय, हिंडताय, इकडे जा तिकडे जा. कोण कुठं चल म्हणलं का तिकडे जायचं, तिथं शूट करत बसायचा. कोण कुठल्या गावाला चल म्हणलं का त्याच्यासोबत जायचं. असं फिरून आपलं देणं फिरणार आहे का? आणि ती ज्यांच्यासोबत तुम्ही फिरताय, हे राहताय, करताय, ती तुम्हाला देणार आहेत का मदत करायला? का म्हणणार आहेत की बाबा धर, आम्ही पैसे देतो, तू आमच्यासोबत हिंडतोय, तू आम्हाला तुझा स्वभाव आम्हाला माहितीये, तू पैसे बुडवणार नाही, देशील, असं कोण म्हणते का तुम्हाला? नाही ना कोण म्हणत. कोण तुमच्या वेळेला येत नाही ना. माझं एवढंच म्हणणं, जी तुमच्या वाईट वेळेत आहे ना त्याला तुम्ही साथ द्या. ती तुमच्या वाईट वेळेत नाही, फक्त तुम्हाला तुमचा वापर फिरण्यासाठी इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, ह्याच्यासाठी करत असेल तर नका ना तुम्ही असं करू. तुमचं बघा ना. तुम्ही आपल्या लाईफचं बघा, आपल्या लेकरा बाळाचं बघा, आपल्या परिवाराचं बघा. का किती दिवस असं तुम्ही हिंडत राहणार आहे? मला हे असं पटत नाही हो. तुम्ही बाहेर राहिलेलं, हिंडलेलं. मी नाही तर मला सांगा, तुम्ही घरी येत नसेल तर मी माझ्या मावशीकडे निघून जाते. मला मावशीचे सारखे फोन यायला लागले, विनायक तिथं नाही तर तू ये, टेन्शन करत बसू नको, बुडू दे 2-3 दिवस, आज शाळा बुडली तर, लेकरं लहान आहेत. पण मला त्यांच्याशी आपल्या ह्याच्यामुळे, तुम्ही घरात नसल्यामुळं किंवा तुम्ही जे देणं केलं त्याच्यामुळे मला लेकरांच्या शिक्षणावर पाणी नाही फेरायचं. मला त्यांचं शिक्षण पूर्ण करायचंय, म्हणून मी कुठं जाई नाही. पण तुम्ही असं घरी नाही आल्यावर मला खरंच मावशीकडे जावं लागेल, कारण की मला वैताग आला इथं राहायचं. तुम्ही नसताय, माझी किती धावपळ होती माहिती का. सकाळी ह्यांना शाळेला सोडा, परत आयशूला ट्युशनवर आणा, परत गोल्याला सोडा, परत आणायला जावा. लय धावपळ होती. आणि एकटीनं काय काय करायचं, घरातलं बघायचं, लेकरांचं शाळेचं बघायचं, का तुमचा विचार करत बसू. असं डोकं हॅडॅक झाले. मला फक्त एवढंच वाटतंय, तुम्ही घरी यावं आणि काय असेल ती म्हणजे आम्हाला सांगावं. परत तुम्ही मागचे दिवस पुढे आणायला लागलाय असं वाटायला मला. अशी माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मागचे दिवस पुढे आणू नका. तुम्ही यावं घरी, बिंदास्त पहिलं राहत होतं तसं राहावा. काय गरज असेल पैशाची किंवा कोण काय जास्त त्रास देत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही काय तर मदत करू, यातनं काय तर मार्ग काढू. पण तुम्ही प्लीज घरी या.